सांगू शकशील तुला कुठे घेऊन गेले होते? कुठे होता तो बंगला? नाही साहेब, काहीच आठवत नाही. तरी थोडं काहीतरी अंदाज. हा, पनवेलच्या पुढं कुठेतरी होतं साहेब. कशावरून? म्हणजे मी लोकलनं पनवेल पर्यंत गेलो, तिथं दामू मला घ्यायला आला आणि मग आम्ही दोघं बंगल्यावर गेलो. ठीक आहे ठीक आहे, तू आराम कर. बघतो आम्ही काय करायचं. झोप. काय वाटतंय सर? बघावं लागेल. म्हणजे? खोदकाम करावं लागेल अजून. सर मला वाटत नाही की तो माणूस खोटं बोलतोय. काहीतरी विचार चालू असताना मध्ये मध्ये नाही यायची गमदारी. प्रश्न तो खोटं बोलतोय हा नाही आहे. मग विषय काय ना, पाण्यात उडी मारण्याआधी पाणी किती खोल आहे हे तपासावं लागतं. हे सगळं प्रकरण घडले पनवेलला. पनवेल पोलिसांची आपल्याला बोलावं लागेल. गमदाडे काय ना, बंगल्यामध्ये नेमकं काय हे फक्त त्या माणसाला माहिती आहे. मला भीती एकाच गोष्टीची आहे की फक्त फायदा ऍप त्यांनी जसं केलं ना, हे प्रकरण तसं नसावं. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला अचानक गडगंज पैसा कमवण्याची संधी मिळते आणि मग तो माणूस त्या संधीमध्ये वाहवत जातो. अशा माणसांची कमीच नाही ना सर आपल्याकडे. करेक्ट. तर हे प्रकरण तसं असेल तर मग झोल आहे. आणि फक्त फायद्यासारखं एखादं ऑर्गनायझेशन किंवा काहीतरी यात इन्व्हॉल्व्ह असेल तर मग मोठा झोल आहे. शर्मिला, बोशू, शर्मिला, बोशुंदरा. कान खाली ठेव. शेंच्या हसतोस काय? अरे खरी बंदूक आणि खोटी बंदूक याच्यातला फरक मला कळणार नाही का मामा? काय सांगतात नाही, नुसतं शरीराने वाढलाय. बाकी शंकाच आहे. जड आहे. मग खरी आहे ती. हो ठीक आहे, मका मिठी दे. मामा मग आशीर्वाद दे. घे. पण घाबरलास की नाही? म्हणजे काय, माझ्या घरात येऊन माझ्या घराची ही अवस्था जगात एकच माणूस करू शकतो आणि तो म्हणजे माझा मामा. काय झाला का दंगा सुरू? म्हणजे काय मामा, नाकावर ठोसा नाही ना मारला याने तुमच्या? ए बाई, तू त्यांना काही बोलू नकोस. ते काय आपलं ऐकणार आहेत का? उलट आपल्यालाच गाडाभर सुनावतील. हा हे तू मका सांग. आता चिका तुका पगार किती आहे? मो कसा हा ना, मशीनच्या गाडी बिडी घे. हा लगीन केलास मग नीट राहा ना माणसानं. करेक्ट मामा, बरं झालं तुम्ही सांगितलं. ए तू बघ ना, ते काय घ्यायचं काय नाही ते माझं मी ठरवी ना. पण माझी कंप्लेंट आहे तुझ्या विरुद्ध. अरे तू काय येतो आणि अचानक गायब होतो. लग्नात पण अक्षता टाकल्या आणि गायब झालं की नाही? झालाच मला माहितीये. अरे त्याचा पाय कुठे टिकतो एका जागी? हा आता मका जेवायला वाढणारच का? जाऊ परत? नाही तू इथेच बसणार, कुठेही जाणार नाहीयेस, कळलं का? या वाडा जेवायला वाडा. चल चल, जेवूक वाढताय तुका. तू बस. सगळे इतके सिरियस काय आहेत आणि मला का बोलवलं? अमित. हा डॅड, काय झालं? तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं.
डॅड आता लग्न कसं करायचं याविषयी परत नाही नाही नाही, लग्न कसं करायचं, लहान करायचं की मोठं, हा विषय संपलाय आपला. पण बघ हा अमित, म्हणजे या लग्नाच्या बाबतीत आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे आपण केल्यात, म्हणजे अगदी मुलीच्या निवडीपासून सगळं बरोबर आहे. तर आता आमची एक अट आहे. आता कसली अट? अमित अरे ऐकून घे ना आधी. अट अशी आहे की लग्नाच्या आधी साखरपुड्याचा कार्यक्रम व्हायला हवा. हो पण का? म्हणजे अजून एक फंक्शन कशाला वाढवायचं? मी तर म्हणतो की लवकरात लवकर लग्नच जर करून घेतलं तर जास्त. अमित, अरे गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं वागू नको. लग्न होणार, लवकर होणार, पण त्याआधी साखरपुडा व्हायला हवा. पण का? मा तू तरी सांग ना प्लीज. अमित चाचाजी तुम्ही सांगा. काय अमित बेटा, प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते ठरलेली, एक रीत असते. शेवटी त्या मुलीकडच्यांनाही वाटायला हवं ना की ही माणसं सगळं रीतीनं करतायत बरं का. चाचा आजोबा तिच्या घरच्यांना, आय मीन तिच्या आईबाबांना काही प्रॉब्लेम नसणार आहे, आणि बाकीच्यांना काय वाटतं याने मला फरक पडत नाही. ओ कम ऑन अमित, अरे साखरपुडा तर करायचंय. तू स्वतःचा विचार का करतो? सांगचा पण कर ना. अरे आम्हाला पण थोडं रेडी होता येईल, छान साड्या वगैरे. ओके, एक मिनिट. अमित, तू आमचं ऐकणार नाहीस आम्हाला माहिती होतं, त्यामुळे तू जिचं ऐकशील आम्ही तिला इथं बोलवलंय. बोलवा. बेटाजी तू इथे कशी? अमित सेठ, ती काय अचानक प्रकट झालेली नाहीये. आम्ही तिला आणलंय इथं मॅनेज करून, आणि आता तू बोलायचं नाहीयेस, आम्ही बोलतो तिच्याशी. बेटा, आमची अशी इच्छा आहे की लग्नाच्या आधी साखरपुड्याचा कार्यक्रम व्हावा. तर तुला काय वाटतं, चालेल? मला चालणार आहे. आता बोल. आता काय ठीक आहे, म्हणजे विषय संपला. हो म्हणाला आणि योग्य वेळी म्हणाला. काय वेळ खूप महत्वाची, त्यावर पॉझिटिव्हिटी डिपेंड असते. पॉझिटिव्हिटी जास्त महत्वाची. गोविंद, मिठाई घे बाबा. आवडते ना मिठाई? अमित तर आत्तापासूनच बायकोच ऐकायला लागले. चला चांगलंय, या घरात कुणाचा तरी नवरा बायकोचं ऐकेल. चांगलंय, कुणाचा तरी संसार सुखाचा होईल. मग तुझ्या का पोटात दुखतंय? अरे माझ्या कशाला पोटात दुखतंय? तुला सुखाची कमी आहे? कमी नाहीच आहे, उलट जास्त आहे. म्हणूनच माझा नवरा वाटत बसतो ना बाहेर सुख. चिक्या, सुनबाई बंगाली असूनही मराठी चव चांगली आहे त्याला. म्हणजे काय? मग आता देवरुखला कधी येता? येणार. ये आईस्क्रीम. अरे सोळजाईच्या दर्शनात टिकालेश्वरला घेऊन जा की. हीच सगळीकडे जाणार. तुला सांगतो बोचू, टिकलेश्वराची गंमत आहे. टिकलेश्वराचं जे देऊळ आहे ना, ते असं सह्याद्रीच्या एकदम डोंगरावर वरती आहे. तर खालपर्यंत गाडी जाते, पण तिथून वर तुम्हाला चढून जावं लागतं. लहानपणी हा आम्हाला घेऊन जायचा आणि सगळ्यात आधी मी चढायचो. हा एक नंबरचा तुडतुड्या होता, तुडतुड्या. तुला सांगतो ना, आमच्यासाठी ना मामाच्या गावाला म्हणजे धमाल. जनरली काय असतं की मोठी माणसं लहान मुलांवर लक्ष ठेवतात ना, इकडे उलट मामाच आमच्यात. तुला आठवते ते पाटणकरांच्या आंब्याची बाग? अरे 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 अरे, त्या पाटणकरांच्या बागेमध्ये मी मामा आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचा. तिथे वरती मामा स्वतः चढणार, तिथे आंबे तोडणार, मग पाटणकर बघणार, ठना नाना बॉम्बा मारत येणार. मामीचा किस्सा सांगू? पाटणकरांच्या बागेमध्ये झाडावर मामा चढला. जरा वेळाने मला म्हणाला तू पण ये. आता मामा आणि मी दोघंही झाडावर, आणि हळूच खालून आवाज आला, खाली येत आहे काय, खाली येत आहे. बघितलं तर मामी आणि पाटणकर दोघं पण.
जे धुतला ना मामाला, अरे 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 ए धुतला बितला काही नाही हा, धुतला नाही म्हणजे प्रेमाने समजावलं हा, पाठीवर वण पण नाही तर आपल्या हा. अजून एक किस्सा राहतो. हा आम्हाला पोहायचं होतं बरं का. हा म्हणाला चला चला विहिरीत सगळ्यांना पोहायला घेऊन जातो. आम्ही गेलो, ह्याला म्हटलं मग खाली कोण उतरणार. नाही उतरा उतरा म्हणाला. ए अरे तुझा किस्सा सांगतोय मामा. आलो आलो. असं काय अचानक गेला फोनवर. अरे दादा ह्यांचं असंच असतं, कधी कधी तर जेवण तसंच सोडून निघून जातात. पण यार मामा आला, आता उद्या चौकीवर जायला कंटाळा येणार मला. चक्क विजय भोसलेंना चौकीवर जायचा कंटाळा आलाय. कमाल आहे. मामामुळे लाडत नको येऊ, लगेच बघू नको माझ्याकडे. हॅलो हा उद्या भेटूया. हा नाही मी तिका काही सांगितलेलं नाही, सांगणार पण नाही. महत्वाचं आहे ते, माका खूप महत्वाचं आहे ते. भेटूया उद्या भेटूया. हा हा हा. तू काय करतेस इथे? तू इथे काय करतोयस? आम्ही सगळे वाट बघतोय तुझ्यात. तू अचानक बाहेर आलास फोनवर बोलत परत आत. काय झालंय? एक मिनिट, परत तू काहीतरी जमिनीचे व्यवहार करतोयस का? ए बाबा आता जे काय करायचं ना मला सांगितल्याशिवाय करू नकोस. नाही नाही अरे ते कधीच बंद. तू काय करतेस इथे? हा काय चोर रुपयेच खेळायला येईल? मी काय चोरी करायला येईल इथे? आहे चोर? हा नाही. अरे तुझा आईस्क्रीम वितळतंय म्हणून धावत पळत आलो तुला बोलवायला. मग इथं काय टाइमपास करतायत? चल चल आईस्क्रीम खाय. चल चल. कधीपासून? बापरे, शेवटचे कोणाला भेटले होते का ते? नाही तुम्ही चौकशी करा आणि कळवा मला. कळेल कळेल काहीतरी कळेल. हा तुम्ही मला कळवा काय ते. हो हो सर, ते मामलेदार आहेत ना अँथनी नगरला होते, ते गायब आहेत. गायब आहेत म्हणजे? तो नव्हताच ना पोलीस स्टेशनला आता. सस्पेंड नाही सर, मिसिंग आहेत. आत्ताच असं कळलं की ते गावाला निघाले होते, रस्त्यात त्यांची बाईक सापडली. बाईक वरती रक्ताचे डाग आहेत, पण ते सापडले नाहीयेत किंवा डेड बॉडी पण नाही. विचित्रच आहे जरा, पण असं कसं झालं असेल सर? मित्र नातेवाईक वगैरे जर चौकशी करायला पाहिजे. चौकशी चालू आहे सर, पण या सगळ्याचा सारडा कशी संबंध असेल तर? विषय असा आहे ना जमदाडे की प्रत्येक गोष्टीचा सारडा केसशी संबंध असेलच असं नाही. सर आधी ती बाई प्लॅन केली, नंतर माझ्यावरती आळ आला. ह्या सगळ्यामध्ये ते इन्व्हॉल्व होते आणि आता हे झालं म्हणून. बरोबर आहे, पण हा तुझा अंदाज आहे ना. सिद्ध झालंय का काही? काय ऍक्सिडेंट असूच शकतो ना. पावसा पाण्याचे दिवस आहे, रस्त्यावर प्रचंड खड्डे असतात आपल्याकडे. पडला असेल तो. आजूबाजूला घरं बिरं काय चौकशी केली? नदी नाला? सर फक्त झाडी होती आजूबाजूला. आणि सर बाईक सापडून पण बराच वेळ झालाय. माणूस विचित्र होता, पण शेवटी डिपार्टमेंटचा होता म्हणून वाईट वाटतं. ठीक आहे येते मी. कुठे चालली? त्याला शोधायला? नाही सर, मी हॉस्पिटलला निघाले. ते गणपत डाकेला बघायला नको का? एक केस थोडी चालू आहे सर. एक काम कर जमदाडी, परत चौकशी करा त्याची. वेगवेगळे प्रश्न विचार. कधी कधी असं होतं ना की माणसाला गोष्टी लक्षात असतात पण त्या वेळेवर आठवत नाही. असे जरा वाकडे तिकडे प्रश्न आपण विचारले की माणसं सांगतात. आणि स्पेशली तो जो बंगला आहे त्या बंगल्याबद्दल प्रश्न विचार. हा मी निघाले. बरं मला सांग, मी तुला डायरेक्ट दुकानात भेटू की हॉटेलवर येऊ? हो मी घेतलंय ते. चल मी येतोय. हा ओ कुठे निघालात? माका मुंबईत जॉब लागला. तुका काय करायचं आहे? तुम्ही सरळ बोलू शकता का? मला सांगा इतक्या घाईघाईने कुठे जाताय? अरे माका महत्वाचं काम असा, तिकडं जात आहे. बरं आपण एक काम करूया, मी आता मीता बरोबर बाहेर जाते, एकत्रच जाऊया आपण. तुका मीता बरोबर जायचंय ना? हा तू जा, माका उशीर होतोय, मी जातोय. बाबा अरे यार काय करायचं ह्यांचं. हा तू निघ, मी तुला दुकानातच भेटते. ओके ओके बाय. गणपत दादा सॉरी.
इकडे ते पेशंट होतं ना गणपत डाके, पाठीवर वार झाला होता, शिफ्ट केलं का? सोडला त्याला. सोडलं? डिस्चार्ज मिळाला? घ्यायला कोण आला होतो? त्याची वाईफ आली होती. बायको आली होती? हो. थँक्यू. बस खाली. खरं बोल नाही तर ए बाबा थांब ना. हे बघ त्याच्याकडे दाखव जरा. हे बघ या गोष्टीला घाबर आणि खरं काय ते बोल ना. सर झोले. ए बाबा तू गप रे. तुझं काय आत घेऊन जा, आत घेऊन जा, आत घेऊन जा. चल. जमदाड आयुष्यात खूप झोले. नेमका कुठला? गणपत डाके. त्याला डिस्चार्ज मिळाला, बायको घेऊन गेली त्याची. म्हणजे तो बरा झाला असेल ना सर. कोणालाही जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये थांबायला आवडत नाही म्हणून. मग आजारी माणूस घरी पाहिजे ना. सर मी घरी जाऊन चेक करून आले, घराला कुलूप आहे. असं असेल का? त्या आजारपणानंतर हवा पालट म्हणून त्याला गावी घेऊन गेलेत वगैरे? नाही सर, असं त्याने आपल्याला काहीच सांगितलं नव्हतं. तो गायब आहे सर, हा झोल आहे. रिक्षावाला होता, सगळ्या रिक्षावाल्यांकडे चौकशी करा. ठीक आहे सर. मी घराच्या आजूबाजूला चौकशी केली होती, कोणालाच काही माहित नाही असं म्हणतायत ते. साहेब जमदाडे मॅडम कोण आहेत? जमदाडे मॅडम तुम्हाला भेटायला. हा सर एक मिनिट बसा ना. मी सीमा जमदाडे. बोला काय झालं? नमस्कार मॅडम, मी सुनील नारकर. त्या दिवशी अँथोनी नगर पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथे हवालदार सुदामे भेटले होते. काय म्हणाले सुदामे? त्यांनी जमदाडेंशीच बोला असं सांगितलं. बोला ना, काय कशाबद्दल? ते भुलाबाई रोडवरती ऍक्सिडेंट केस झाली होती ना, ते 4-5 जण मेली होती, त्याबद्दल बोलायचं होतं. भुलाबाई रोडवरची ऍक्सिडेंट केस? येस, आम्हाला माहिती त्याबद्दल. बसा बसा बसा. बोला ना, काय माहिती तुम्हाला भुलाबाई रोडवरच्या ऍक्सिडेंट बद्दल? I am silver. I am gold. विकडू उठा 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 उठा. अरे काय दुपार झालीये, उठ ना बाळा. चाचा आजोबा मी जागा आहे. जागा आहेस तसा अंधार करून का बसलास तू खोली? उठा 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 उठा. मस्त फ्रेश व्हा, फ्रेश व्हा. मित्रांकडे जा, जिम मध्ये जा, बाहेर पडा. उठा. एक सेकंड. चाचा आजोबा ब्रॉट अ सरप्राईज फॉर यू. तिकीट फॉर सिंगापूर. सरप्राईज म्हणलं की कशी कळी खुलली आहे का बाळाची. तू ना 1 महिन्यासाठी सिंगापूरला जातोय सध्या. कशाला चाचा आजोबा? कशाला म्हणजे? सिंगापूरला का जात असतात माणसं? मजा करायला, ऐश करायला, फिरायला. तिथला आपला फ्लॅट आहे ना, तो एकदम रेडी करून ठेवायला सांगितलं. तिथे जा, पहा आणि अजून तुला काय हवं असेल ते करून घे सगळं. चाचा आजोबा कशाला? कशासाठी म्हणजे काय बाळा? आता अमित दादाचा साखरपुडा झाला की निघायचं, ते थेट त्याच्या लग्नालाच यायचं. महिनाभर तिकडे. आता इथे लग्नाच्या कामांची धामधूम आहे, तू काय करणार आहेस त्यापेक्षा तू तिकडे जा. तुझे कपडे वगैरे तयार करायला सांगतो. बॅग नाही तर जाऊ दे ना, कशाला कपडे वगैरे तर जुने. फ्रेश शॉपिंग कर तिकडे. कामापुरते 4-2 गोष्टी भरायला सांगतो. तुझी बॅग तयार करायला सांगतो. गोइंग टू सिंगापूर. चाचा आजोबा मला नाही जायचंय. काय झालं? काय झालं? चाचा आजोबा मला नाही जायचंय सिंगापूरला. मला नाही जायचं. मला नाही माहिती. माझ्यासमोर अजूनही ते चेहरे, त्या बॉड्या. मला ना रात्रीची झोप लागत नाही. तुम्हाला कसं सांगू मी? चाचा आजोबा मला नाही जायचंय. कुठे नाही जायचं. मला कुठे नाही जायचं. मी कुठे नाही जाणार. नाही, मला कुठे नाही जायचं. तुला कसलेही आवाज येत नाही, तुला कुणाचेही चेहरे दिसत नाही, काहीही नाही. तुम्हाला नाही माहिती ते पोलिसांचे आवाज. कसले पोलीस? संपलं, सगळं गेलं, मिटलं, फाईल बंद झाली आहे. का आवाज तुला यावेळी? का माणसं दिसावी? तू होतास का तिथे? नाही. जर तू तिथे नव्हतास तर तुझा संबंध काय त्या प्रकरणाशी? आणि हे पक्क डोक्यात घेऊन घ्यायचं, फक्त पॉझिटिव्हिटी. असले निगेटिव्ह विचार अजिबात थारा द्यायचा नाही डोक्यात. One second. I am silver. I am silver. I am gold. I am gold. I am platinum.
आय एम प्लॅटिनम. डायमंड. आय एम डायमंड. आय एम डायमंड. शिवराम धारपला तुम्ही कसं ओळखता? साहेब तो माझ्या शाळेतला मित्र आहे साहेब. तुम्ही काय करता? मी गल्फमध्ये नोकरी करतो साहेब. अबुधाबीला असतो. तिथे एअरपोर्टवर कार्गोमध्ये काम करतो साहेब. त्या दिवशी शिवरामला अटक झाली, म्हणजे दारू पिऊन गाडी चालवताना उडवलं असं कळलं. त्या दिवशी तो माझ्याबरोबर रात्री दारू पीत बसला होता साहेब. मग एवढ्या दिवसानंतर का आला? ऍक्सिडेंट 1 महिन्याआधी झालेला आहे, आज कसा काय आला? व्हेरी गुड नंदू. पण ते सांगतायत ना, आपण त्यांचं ऐकूया. हा बोला. साहेब आम्ही त्या दिवशी उशिरापर्यंत दारू पीत बसलो होतो साहेब, 2:30 वाजेपर्यंत. आणि तो त्या दिवशी ड्युटीवर गेला नव्हता म्हणून आम्ही दारू पीत बसलो होतो साहेब. साहेब मी शिवरामला चांगला ओळखतो. त्यांनी स्वतः दारू पिऊन गाडी चालवली, तर त्यांनी सांगितलं तरी माझा विश्वास नाही बसणार साहेब. मग तो दारू पिऊन फुटपाथच्या लोकांना कसं उडवेल साहेब? म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार शिवराम धारप हा त्या दिवशी ड्युटीवर नव्हता. रात्री 2:30 वाजेपर्यंत तुम्ही दोघं एकत्र दारू पित होतात आणि शिवराम धारप हा दारू पिऊन गाडी चालवूच शकत नाही, त्यामुळे हा ऍक्सिडेंट शिवराम धारप यांनी केलेला नसू शकतो. हो साहेब. ओके.